नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील गोवेगाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षी पाटील परिवाराचा जागृत नवसाला पावणारे स्वयंभू विनायक गणपती बाप्पाचा सोहळा वाजत गाजत आरती करून आणण्यात आला। सत्यनारायण महापूजा आरती, आलेल्या मान्यवरांचा सत्कार, लहान मुलांची नवसाची तुला, मिष्टान्न भोजन, महाप्रसाद। तालुक्यातील पाटील परिवाराचे कार्यकारी मंडळ यांच्या वतीने, कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन, संयोजन, नियोजन करण्यात आले होते। या सोहळ्याचे मनोगतामध्ये माहिती दिली। काहीतरी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघू शकता, आम्ही ढोल ताशा वगैरे या वर्षी आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये महिला मंडळ, आमचे पुरुष मंडळी सर्व एकत्र येऊन वाजत गाजत या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे। आणि 25व्या वर्षानिमित्त सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचा लाभ घेण्याची मी आवाहन करतो।
धन्यवाद. पुष्प त्यांना भेट सर्वांनी. पाटीलजी, आज इथे माघी गणेश उत्सव आणि हा पाटील परिवाराचा उत्सव आहे. 2 वर्षापूर्वी पण मी इथे आले होते. तर आपल्याला या उत्सवाबद्दल काय सांगायचं? 25 वर्ष पूर्ण झाले असं आपलं म्हणणं आहे, तर आपण काय सांगताय? हे आमचं गणेश मंदिर हे स्वयंभू आहे, पुरातन आहे. पण आम्ही त्याचं वर्धापन दिन म्हणजे हे केलं तर 25 वर्ष आज पूर्ण झालेली आहे. 25 वर्षामध्ये आम्ही अधिक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम राबवले. त्यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं, गोळे भूषण पुरस्कार दिला आणि 8 गावातील कर्तृत्व महिलांचा सत्कार केला. दर चतुर्थ आम्ही इथे प्रसादाचे वाटप करतो. भिवंडी तालुक्यात आगरी साहित्यिकांचा आम्ही इथे सत्कार केलेला आहे आणि कोविड काळात गरजूंनाही आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. दरवर्षी आम्ही रिलेटिव्ह डे साजरी करतो की आमचे जेवढे पाटी कुटुंबाचे नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्यांना या शिवपीठावर आम्ही त्यांचा सत्कार करतो आणि पाटील कुटुंबाच्या 8 पिढ्यांचा इतिहास आम्ही इथे प्रकाशित केलेला आहे. आमच्या 8 पिढ्यांचा इतिहास ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच प्रकाशित म्हणजे स्मरणिका काढले का? स्मरणिका काढलेली आहे. त्याने दरवर्षी आम्ही इथे काही ना काही कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम ठेवतो. महिलांना पैठणीचा कार्यक्रम ठेवतो. दरवर्षी नातेवाईक मित्रमंडळी व अनेक मान्यवर क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही ते सत्कार करतो आणि 5 वर्षाने आमच्या पाटील कुटुंबाचा एक शिबिर असतो. आमची पाटील कुटुंबाचे 40 घरं आहेत. त्यांची प्रत्येक मासिक एक मिटिंग असते, वर्षाला एक मिटिंग वर्षाला 2 मिटिंग असतात आणि 5 वर्ष आमचं शिबिर असतं. अशा प्रकारे आम्ही सगळं एकत्र या मंदिराच्यामुळे सगळं एकत्र आम्ही एकोप्याने काम करत असतो. बोलायचं कोणाला? मंगल मूर्ती. धन्यवाद. मंदिर आमचं एकदम प्राचीन पुरातन आहे. आमची आता 7वी पिढी आहे. त्याचा इतिहास म्हणजे आमच्या 7वी पिढीला फक्त पाळीच्या गणपतीचा इतिहास थोडासा भेटला तर गोव्या गावामध्ये एक स्वयंभू गणेश मंदिर आहे. त्याचा आम्ही जीर्णोद्धार केला. आज 25वा वर्ष आहे. त्याचा आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहोत. अनेक आम्ही सामाजिक, शैक्षणिक असे कार्यक्रम राबवले या 25 वर्षामध्ये आणि याही पुढे आम्ही अनेक कार्यक्रम राबवू. धन्यवाद. निमित्ताने या माघी गणपतीच्या निमित्ताने आम्ही 8वी पिढी आहे. आता 8वी पिढी आनंदाने सेवा करते.
आणि एवढ्या 8व्या पिढीपर्यंत काही विघ्न नाही आले, काही नाही आले. कोणाला वाटत नाही का आम्ही काहीतरी वेगळं करतो, अशा हेतूने आम्ही हे कार्य करतो. आणि हे कार्य करत असताना आम्ही एकत्र येतो, हे महत्त्व आहे. आणि इथले 8 गाव क्षेत्रात सर्व या मंदिरामुळं आमच्या कुटुंबाला ची ओळख आहे, एक वेगळी एक ओळख आहे. धन्यवाद होते. आणि कुठलाही प्रसंग आला तो पहिले या इथे नवस बोलून जातो, त्याची मनोकामना पूर्ण होते. मी या स्वयंभू गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो. हे मंडळ आमचं एक जागृत देवस्थान आहे. हे पांडवकालीन हा मंदिर आहे. ज्यावेळा इथून पांडव गेले त्यावेळा या मंदिराचं त्यांनी स्थापना केली आणि इथून पुढे वसई किल्ल्यावर गेले. तर ह्या किल्ल्यात ह्या गणपतीची ह्या मंदिराचं अष्टविनायकमध्ये नाव आहे, पण त्याची कोणी जास्त जोपासना घेतली नाही. त्याच्यामुळे ते नाव मागे आलं. तरीही ज्यांना वाटतं ते इथे दर्शनाला येतात, गुप्त गुप्त दान करतात. अशी या आमच्या मंडळाची आख्यायिका आहे. पिढी आपली आज आम्ही 25वा रौप्य महोत्सव येथे राबवला. अगदी नाक्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणुकीची कल्पना आमचे पाटील कुटुंबाचे प्रमुख यांची आहे. तसेच या उत्सवासाठी देणगी खूपच येते. भरपूर लोक दान करतात. दानाने दातृत्व वाढतं असं बोललं जातं. त्या प्रक्रियेने भरपूर लोक दान करतात आणि खरोखर त्याची प्रचितीसुद्धा लोकांना आलेली आहे. जे जे नवस आहेत ते पूर्ण झालेले आहेत. सुरुवातीला कपिल पाटील साहेब यांनी सुद्धा इथे नवस बोलले होते. त्यांचंही नवस इथे पूर्ण झालेलं आहे. प्रत्येकजण ज्याचं नवस आहे ते प्रत्येकजण नवस बोलतात, तो पूर्ण होतो. याची आम्हाला नक्कीच पाटील कुटुंबाला प्रचिती आलेली आहे. आणि मी पुन्हा एकदा बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पा सागर सरपंचच्या बरोबर यांचा इथे महिला मंडळाचे नावाची लिस्ट सादर करायचे. तर ते इकडे सबमिट करायचे आहे लिस्ट. नवीन पाटील याच्यावरून 111 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आलेल्या पंडित आनंद स्वामी यांच्या मंडळाचे माझे पकायचं होतं सर. मुद्दा मिळाले. Krishna